हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे बुधवार आणि सकाळी सकाळी बघा माझी बाहेरची मस्त अशी देवपूजा झाली. उंबरट्याला छान असं हळदीचं लेपन केलं. उंबरट्याची पूजा करून घेतली. त्याचनंतर तुळशीची पूजा केली. शमीच्या झाडाला दिवा लावला. तर बघा सकाळी सकाळी अशी बाहेरची देवपूजा केली आणि त्याच्यानंतर मग घरातल्या देवपूजेला सुरुवात करील. तर खरंच खूप मस्त वाटतं सकाळी सकाळी अशी देवपूजा वगैरे झाली तर. देवांची आंघोळ घातली, देवाऱ्यातला रुमाल बदलला आणि मस्त अशी देवांची देवपूजा केली. बघा किती छान वाटतंय. आता ना इथे यांची ऑफिसची तयारी झाली आहे. यांनी नाश्ता वगैरे केला. आमचं कसं दररोजचा सकाळचा भाजीपोळीचं असते, असं काही पोहे म्हणा उपमा वगैरे असं काही नाही. पूर्ण प्रॉपर जेवण असतंय. जेवण वगैरे केलं आणि दूध त्यांना प्यायला दिलं. आता ते निघाले ऑफिसला जायला. तर चला पाण्याची बाटली वगैरे भरून ठेवली आहे. ते ऑफिसला निघतात ना तेव्हा माझा अर्धा तास तरी कमीत कमी त्यांच्या मागे पुढे करण्यातच जातं. त्यांचं खाणं पिणं झालं ना का मग त्याच्यानंतर त्यांना काढून द्यायला लागतं. ड्रेस काढून द्यायचा, त्यांना पाण्याची बॉटल नेऊन द्यायची, गेट उघडून द्यायचं. सगळे हे कामं मला करायला लागतात आणि हे कामं केले ना का तेव्हाच माझ्यासुद्धा मनाला शांती भेटते. नाहीतर मग मला काहीतरी चुकल्यासारखं आणि अपूर्ण अपूर्ण वाटते. ते इथे माझे ना तुम्ही बघाल तर मस्त असे किचनवरचे सर्वच कामं आवरून झाले आणि मला ऑफिसला जायचं आहे. किती वाजले? 11:30 वाजले. जरा उशीर झाला आहे. आणि हे बघा आता मी निघाले ऑफिसला जायला. छत्री घेतले, पर्स घेतले, फोन घेतला आणि चला आता ऑफिसला जाते. संध्याकाळी आल्यानंतरच तुम्हाला भेटते. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजचं आमच्या इकडचं वातावरण बघा, खूप मस्त वातावरण आहे. ऊन पडलंय, छान वाटतंय. आधी आहे अभ्यास करतो, हे गेले, आता मी चालले. आणि आज मला झाडू आणायचा आहे. बाहेरचं झाडायचा झाडू आहे ना खराब झाला. ते टेबल खुर्च्या बनवताना आहे ना त्याचा वापर झाला तर तो खराब होऊन गेला. म्हटलं आज झाडू घेऊन येते. तर चला. मला खूप ताईंच्या कमेंट येत असतात का ताई हे पूर्ण घर तुमचं आहे का? तर हो ताई, हे संपूर्ण घर आपलंच आहे. आणि भरपूर ताई सांगतात का पूर्ण घराची टूर द्या. तर ताईवरच्या सर्व फ्लॅटची आहे ना आपल्या चॅनलवरती मी टूर दिलेली आहे. तर नक्कीच बघा, खरंच खूप छान व्हिडिओ आहे तो. संध्याकाळचे 5 वाजले. ऑफिसमधून घरी आले. आता किचनमध्ये आले. फ्रेश वगैरे मस्तपैकी झाले आणि किचनमध्ये आले. तर आता म्हटलं सर्वात आधी चहा ठेवते, चहानंतर पुढच्या कामांना सुरुवात. तर आज ऑफिसमधून येताना मस्त अशी ताजी ताजी कुरडूची भाजी आणली. 2 जुड्या आणल्या आहेत बघा, ही एक आणि ही एक, अशा 2 जुड्या आणल्या आहेत. 30 रुपयाच्या 2 जुड्या. तर कुरडूची भाजी खाल्ल्याने पोटातले जे काही केस वगैरे असेल तर तो निघून जातो. तर कुरडूची भाजी खूप छान. तर आता पावसाळा म्हटल्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पालाभाज्या मार्केटमध्ये असतात. तर पालाभाज्या खायच्या छान लागतात. तर आता चला मी चहा ठेवते आणि त्याच्यानंतर बाकीच्या पुढच्या कामांना सुरुवात. भांड्यांच्या पाट्या माझी वाट बघताय. 2 ठिकाणी 2 पाट्या आहेत, ते भांड्या लावायला लागणार आहेत. चल काय कुठं चालू? 15 लिटरचा तेल डबा आणायला लागेल. पण शनिवार रविवारी आणि 15 लिटरचा तेल डबा. मग आधीला म्हटलं जमिनीच्या तोपर्यंत तेल पिशव्या घेऊन ये. तर त्याने ना जमिनीच्या तेल पिशव्या आणल्यात. लांब जाऊ नको. हां, काल नेसलेल्या साडीची लगेच आज इस्त्री करून ठेवली आणि अशी ना अटकवून ठेवली आहे. का तर इस्त्री करताना ना पाणी मारून इस्त्री केले जात आहे आणि ओलीच साडी अशीच ठेवली तर मग साडीवरती डाग वगैरे पडतात. त्याच्यामुळे ना अशी हवेशीर ठेवली तर म्हणजे ती वाळून जाते. तर बिस्किट आणि चहा. मला जेव्हा बिस्किट खायचं असेल चहासोबत तेव्हा मी गुड डे बिस्किट खाते आणि पार्ले एक आवडतं. 2 बिस्किट आवडतात. आधी दूध आण तुला. चहा घेताना जरा वेळ तारक मेहता लावलं. तारक मेहता बघितलं, चहा घेऊन झालं. मग म्हटलं चला आता गार्डनमध्ये जाऊया. बघा एक झोऱ्याच्या झाडाला मस्त असे गुलाबी गुलाबी फुलं येतील. एवढा मोठा असा गुच्छ तयार होतो. आत्ता काही झाडं आणले गुलाबाचे, ते भरपूर खराब झाले. हे बघा असे मरून गेलेत. माझ्या मते 4-5 झाडं मेले. हा एक झोराचे. हे बघा हे गुलाबाचे फुलं.
गार्डनमध्ये आले तर मग म्हटलं झाडांना पाणी घालून घेऊ. हा बोर चालू कर बाळा, झाडांना पाणी घालू दे. बघा नाही रे, वरच्या झाडांना घालायला लागेल ना. हे बघा गोकर्णीचा वेल काय झालंय, त्याला असं खराब होत चालले त्याचे पानं. आणि झाडांची कैचे पण दे आधी. शेंगा आल्यात त्या काढून टाकते, भरपूर शेंगा आहे हे बघा, त्याच्यामुळेच तो माझ्या मते हे झाला असेल. गोकर्णीच्या वेलाचे पानं आहे ना असे सफेद होत चालले, म्हणजे असे डॉट डॉट पडले. तर कशाने झाले मला नक्कीच कमेंट करून सांगा, ज्या ताईंना माहिती असेल त्यांनी, कारण मला माहिती नाही. आणि गोकर्णीचा वेल हा मी पहिल्यांदाच लावलेला आहे. खूप छान वेल झाला आहे, खिडकीवरती खूप मस्त गेला आहे. पण असे सफेद पानं झाले ना तर कुठेतरी माझ्यासुद्धा मनाला ते वाईट वाटतंय. तर काय करायचं आहे ना ते मला सांगा, म्हणजे मी तो उपाय नक्कीच करील. छान वाटते कटिंग वगैरे झाडांची वेळोवेळी केली ना का झाडं पण छान असे ग्रो होतात. तर मग म्हटलं चला पाणी घालायला गेले तर कटिंग केली. आणि बाहेरचं वातावरण बघा किती मस्त आहे, ऊन वगैरे पडलं आहे. आणि गोकर्णीच्या वेलाला पण शेंगा आल्या होत्या, त्या काढून टाकल्या, त्याच्यामुळे वेलच वाढत नव्हता. खुरासण्याची भाजी उकडायला इथं गरम पाणी करायला ठेवले. थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकायचे. इथे भाजी एकदम मस्त अशी निवडून घेतली. हे बघा असे देठ वगैरे निघलेत. आता भाजी चिरून घेते. बारीक जशी आपण पालक चिरतो ना तशा पद्धतीने चिरायची. खुरासण्याच्या भाजीची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे ना आता मी खुरासण्याची भाजी चिरून घेणार आहे. जसं आपण पालक चिरतो ना त्याच पद्धतीने चिरायचं आहे. आता इथे मी कढई घेतली. कढईमध्ये सर्व खुरासण्याची भाजी टाकायची आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. जोपर्यंत त्याच्यातून, आता हिच्यात तर माती वगैरे नाही आहे तरी पण स्वच्छ एकदम मस्त अशी धुवून घ्यायची. इथे कढईमध्ये पाण्याला उकळी आली आहे तर 3 पाण्याने मस्त अशी खुरासण्याची भाजी धुतली. आणि आता गरम पाण्यामध्ये शिजायला ठेवते. एकदम मस्त अशी शिजून द्यायची आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे पाण्यामध्ये. आता खुरासण्याची भाजी इथं शिजायला ठेवली आहे. तर पाणी बघा खुरासण्याच्या भाजीतून कसं लाल निघतंय, लाल पाणी दिसू राहिलं आहे तुम्हाला. खुरासण्याची भाजी खूप आयुर्वेदिक आहे, त्यामुळं खुरासण्याची भाजी खायची. ह्या भाजीने रक्त शुद्ध होतं. आणि असं म्हणतात का श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी खुरासण्याची भाजी खाल्लीच पाहिजे. तर नक्कीच खुरासण्याची भाजी तुम्ही सुद्धा खा. आपल्या व्हिडिओमध्ये खुरासण्याची भाजीची पूर्ण रेसिपी दाखवली. तुम्हाला खुरासण्याची भाजी भेटली तर नक्कीच आणा आणि अशाच पद्धतीने बनवा, जशी मी बनवली आहे ना ह्याच पद्धतीने. तर इथे ना मी आता 3 कांदे घेतले आणि कांदे ना बारीक चिरून घ्यायचे आहे. भरपूर लसूण घेतला आहे, लसूणसुद्धा बारीक ठेचून घ्यायचं आहे. आता कांद्याच्या फोडी केल्या होत्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता कांद्याने एकदम बारीक चिरून घेणार आहे. आता इथे बघते भाजी शिजले का, तर अजून थोडीशी कच्ची आहे. देठाची बाजू बघायची दाबून, म्हणजे समजते भाजी शिजले किंवा नाही. तर थोडीशी कच्ची आहे. पुन्हा एकदा आता इथे बघतीये तर मस्त अशी खुरासण्याची भाजी शिजली. आता शेगडी बंद करते. आता इथे तारीचा झारा घेतला आहे आणि त्याच्याने ना पूर्ण भाजी काढून घेते. चाळणी घेतली तरी चालेल. तर असं पाणी त्याच्यातलं काढून द्यायचं आहे आणि भाजी एका ताटामध्ये बाजूला करून घेते. थंड होऊ द्यायची आहे. थंड पाण्यात पण धुवायची नाही ही भाजी शिजल्यानंतर, नाही तर काय होईल त्याची पूर्ण चव जाईल. त्याच्यामुळं अशीच काढायची आणि वाटलंच तर एका ताटामध्ये अशी मोकळी करून ठेवायची, म्हणजे ती पटकन थंड होईल. खूप मस्त ही भाजी लागते बघा. लाल लाल पाणी निघालेलं आहे. आता ते पाणी मी ओतून देते. भाजी तोपर्यंत थंड व्हायला ठेवले. इकडे कांदा परतायला ठेवते. तर कढईमध्ये तेल घेतले. तेल जरा जास्त घ्यायचं आहे. जिरा टाकायचा आहे. लसूण भरपूर घेतला आहे, बारीक ठेचला. आणि 3 कांदे घेतले होते ते पण बारीक कापून तेलामध्ये सर्व काही व्यवस्थित असे तळून घ्यायचं आहे. कांदा परतायला ठेवला आहे तोपर्यंत भाजी इकडे थंड झाली आहे. तर आत्ता ती भाजी दोन्ही हाताने एकदम मस्त अशी पिळून घ्यायची. बघा आता मी कशी पिळते ह्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा पिळून घ्यायचे. थोडंसुद्धा तिच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे आपल्याला.
इथे भाजीमधलं पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर असं एका ताटामध्ये भाजी मोकळी करायची, एकदम व्यवस्थित मोकळी करून घ्यायची आहे. एकीकडे कांदासुद्धा मस्त असा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. आता इथे भाजीमध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे ना मीठ जरा प्रमाणातच टाकायचं आहे. मीठ टाकून घेतलं आहे. लाल तिखट टाकायचे, लाल तिखट जरा जास्त टाकायचे, कारण पालाभाजीला आहे ना लाल तिखट वगैरे भरपूर लागते. लाल तिखट टाकून घेतले, हळद पावडर टाकून घेतली आणि धना पावडर, बाकी दुसरे कोणतेही मसाले टाकायचे नाही आहे. तर बघा व्यवस्थित असे सर्व मसाले टाकून घेतले आणि सर्व ते भाजीला आता सर्व भाजीला मस्त असे मसाले मिक्स करून घ्यायचे, असे हाताने मिक्स करायचे. बघा आता मी कशी करते ना ह्याच पद्धतीने करायचे, खूप छान भाजी लागते. तर बघा एकदम छान असं, आणि मीठ जरा प्रमाणातच टाकायचं आहे. कसं पालाभाज्या एकदम शिजून थोड्या होतात. आता तुम्ही बघितलं का, ज्या वेळेस मी भाजी उकडायला ठेवली तर कढई भरली होती आणि आता फक्त छोटासा एक लाडू तसा तयार झाला आहे. तर बघा असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. कांदा एकदम छान असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे, कलर येऊ द्यायचा आहे असा लालसर. आणि इथे बघा सर्व भाजीला मीठ मिरची जो काही मसाला मी टाकला होता तो व्यवस्थित चोळून घेतला आहे. कांदा परतुरायला तोपर्यंत म्हटलं चला थोडेसे पाटीमध्ये भांडे, ते भांडे पुसून आणि ट्रॉल्यांना लावून तरी देऊया. आता भांडे लावता लावता लगेच प्यायचं पाणी गरम करायला ठेवते. तर केंटला आहे ना काहीतरी प्रॉब्लेम आला आहे. केंटचे आत्ताच सर्व्हिसिंग केली आणि 1 वर्षाचा करार पण केला आहे. तर काय झालं आहे का, तो बटन चालू केल्यानंतर आहे ना तो चालूच नाही होत. त्या बॉडीवरती ना अशी एक थाप मारायला लागते आणि त्याच्यानंतर चालू होतं आहे. तर यांना तेच मी म्हटलं का कंपनीला फोन करा आणि असा असा प्रॉब्लेम आहे ते सांगा, म्हणजे ते येऊन आणि व्यवस्थित करून जातील. तर आता कांदा छान असा ब्राऊन झाला आहे. आता सर्व मिक्स केलेली भाजी त्या कांद्यामध्ये टाकते आणि मस्त परतून घ्यायची. कमी गॅस करायची, फुल गॅस नाही करायची, छान परतून द्यायची. आता आपल्याला पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही, फक्तच कमी गॅसवर मस्त अशी तेलामध्ये ते कांदा वगैरे आपण टाकला आहे ना त्याच्यात सर्व काही परतून घ्यायची. तर यांना मी तेच म्हटलं का कंपनीला फोन करा आणि त्या दादाला बोलून घ्या, म्हणजे तो केंट व्यवस्थित चालू करून देईल. नाही तर आपण ते बॉडीवरती अशी थाप मारतो आणि अपघात बॉडी वगैरे जायची फुटून. कारण आम्ही ना त्याचा करार करून घेतला 1 वर्षाचा, का 3 वेळेस सर्व्हिसिंग, त्याच्यातले जे काही पार्ट वगैरे बदलावायचे असले 1 वर्षात काही खराब झाले तर येऊन आणि कंपनी बदलून देणार. पण त्यांनी असं सांगितलं का बॉडीला वगैरे किंवा नळाला काही प्रॉब्लेम आला तर ती जबाबदारी आमची नाही, फक्त केंटचे जे काही वस्तू आहे ना तेच काही खराब झालं तर ते आम्ही 1 वर्षाच्या आत बदलून देणार. तर यांना तेच म्हटलं का फोन करा, आपण दररोज दिवसभरात किती वेळेस पाणी संपलं का एक थाप मारायची आणि केंट चालू करायचं, असं गंमत झाली आहे. तर इथे बघा तुम्ही किती मस्त अशी खुरासण्याची भाजी झाली आहे. आता पाणी तापायला ठेवलं तर पाणी पण तापून झालेलं आहे प्यायचं. नक्कीच तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा का कशी झाली खुरासण्याची भाजी. पूर्ण रेसिपी मी दाखवली आहे. इथे कुरडूची भाजी निवडायला घेतली, पण आता जेवण करते आणि त्याच्यानंतर निवडते. बघा इथे स्वयंपाक आणून ठेवला आहे हॉलमध्ये, आता आम्ही जेवण करायला बसतो. आता आम्ही जेवण करायला बसलो आणि कशी झाली हो खुरासण्याची भाजी सांगा तर. इकडे बघा, छान झाली, एकदम छान. हो ना, खारट आणि छान एकदम गावठी भाजी ना. तर या तुम्ही पण जेवण करायला. हम्म. तिकडे
कुरडूची भाजी ती निवडायची आहे. दररोज पालेभाज्या चालूच आहे. आता कसं हो की ना? पावसाळा आहे त्याच्यामुळं रानभाज्या भरपूर मिळतात. तर चला आता आम्ही जेवण करतो, तुम्ही पण या जेवण करायला. तर तुम्ही बघितले किचनवरचे सर्व काही कामं आवरून झाले. किचन एकदम क्लीन वगैरे केला. आज किचन रनर धुवून टाकला, डायनिंगचे मॅट धुतले आणि मी आहे ना आता बाहेर बसले. लाईटी खरं तर बंद केल्या होत्या आणि आता घरातच जाणार होते, पण आधी टी व्हीवरती अभ्यास करतोय तर मग त्याचा आवाज येईल मला किचनमध्ये, त्यामुळं मग म्हटलं चला थोडंसं बाहेर जाऊन आणि इथे मस्त बाकड्यावर बसून आणि गप्पा मारू. तर आज तर आमच्या इकडे थोडासुद्धा पाऊस पडला नाही. एका फ्लॅटच्या टाकीतलं पाणी संपलंय तर ते खाली सांगायला आले होते का आमच्या टाकीतलं पाणी संपलंय. तर हे गेले वरती त्यांच्या टाकीचा कॉक फिरवायला. आता मी खालून बोर चालू करून देते. हां, कालच्या व्हिडिओमध्ये मी नागलीची भाकरी बनवली तर आज मला एका ताईने कमेंट केली का ताई नागलीचं पीठ कसं दळतात, तर नागली धुवून दळायची का बिना धुता. तर नाही ताई, नागली धुवायची नाही. जसं आपण गव्हाचं दळण करतो आणि गहू दळायला देतो त्याच पद्धतीने नागलीचं सुद्धा दळण दळायचं आहे. आणि नागली धुतात कधी का ज्या वेळेस नागलीच्या पापड्या बनवायच्या असतात ना त्यावेळेस नागली धुवायला लागते. ज्या वेळेस भाकरी करायच्या राहतात ना त्यावेळेस नागली धुवायची नाही, फक्तच दळण दळून आणायचं नागलीचं. आणि गरम पाणी करायचं नागलीची भाकरी बनवताना, म्हणजे नागलीची भाकरी एकदम मऊ लुसलुशीत येते. आणि थंड पाण्यात केली तर ती कडक येते. त्याच्यामुळं कधीही तव्यावरती गरम पाणी करायचं आणि मग नागलीची भाकरी बनवायची, खूप छान होते. तर चल आता वरतून एका फ्लॅटमधून मला फोन आला आहे. त्या मावशींनी मला फोन केला का शारदा आम्ही नवीन पडदे आणले तर आम्हाला पडदे लावता येते नाही आहे, तर तू ये आणि पडदे कसे लावायचे ना ते आम्हाला लावून दे. तर आता मी वरती जाते फ्लॅटवरमध्ये आणि त्या मावशींना ना पडदे लावून देते. तर चल, सर्व फ्लॅटच्या खिडक्यांचे आणि दरवाज्यांचे रॉड आम्ही पडद्यांसाठी टाकून दिले ना, तर त्या मावशींना ते रॉड वगैरे खोलता येत नसतील ना, तर त्यांनी मला फोन केला आहे. तर आता मी जाते वरती. आणि हे बघा आमच्या ऑफिसमधल्या दोन्ही खुर्च्या आम्ही घरी घेऊन आलो आहे. आत्ता तिथं लाकडी खुर्च्या ठेवल्यात. खरंच खूप छान वाटतंय, ऑफिसमध्ये काहीतरी वेगळंच वाटतंय. तर चल आता ना मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.